नमस्कार, मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट धीरज मोरे. मित्रांनो, आपलं जीवन हे परमनंट जीवन नाही. कधी ना कधीतरी हे जीवन संपणार आहे. कधी संपणार आहे काही माहित नाही. कधी आपले दिवस संपतील काही सांगता येत नाही. त्यामुळं माझं सगळ्यांना हेच म्हणणं असतं की उर्वरित जे हे जीवन आहे आपलं, जेवढ्या दिवसाचं जीवन असेल तेवढ्या दिवसाचं जीवन कुठं ना कुठेतरी आनंदात, सुखी समाधानात आपण जगलं पाहिजे. अशा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण अडकून न पडलं पाहिजे की जेणेकरून त्या गोष्टीमध्ये अडकून पडून आपलं जीवन आपण वाया घालू. आपल्या जीवनाचं कुठतरी नुकसान होईल. आपलं जीवन त्याच भोवती गिळका घेत राहील. मग ते कुठलं तरी व्यसन असेल, कुठली तरी अशी गोष्ट असेल जी गोष्ट मनाला चटका देऊन गेली असेल, ज्या गोष्टी मनाला भावून गेली असेल, त्याच गोष्टीमध्ये जर आपण अडकून पडलो, त्याच गोष्टीचा सारखं सारखं विचार करत राहिलो, त्याच गोष्टीमध्ये जर सारखं रमत राहिलो, तर आपलं जीवन जगणं, आपलं आयुष्य जगणं हे कुठं ना कुठं राहून जाईल. हे जीवन एवढं मोठं नाही, हे जीवन एवढं परमनंट नाही. कारण जीवनच परमनंट नाही तर ह्या बाकीच्या गोष्टी काय परमनंट राहत नाही. जर तुमचं आयुष्यच परमनंट नसेल तर तुमच्या जीवनामधल्या समस्या, तुमच्या जीवनामधले प्रॉब्लेम, तुमच्या जीवनामधल्या अडी अडचणी किंवा बाकीच्या जे काही गोष्टी असतील, ज्या गोष्टी तुमच्या काय परमनंट राहणार आहेत, अशा गोष्टीमध्ये अडकून पडू नका जेणेकरून तुमचं हे परमनंट नसलेलं आयुष्य कुठे ना कुठेतरी वाया जाईल, ह्याचा कुठे ना कुठेतरी त्रास होईल. म्हणून मित्रांनो, व्यसन असेल किंवा बाकी कुठलीही गोष्ट असेल त्या गोष्टीमध्ये अडकून पडू नका. आपलं जीवन सुखी, समाधानी, समृद्ध पद्धतीने जगायला शिका. ह्या जीवनाचा आनंद घ्यायला शिका. ह्या जीवनाकडनं काहीतरी शिकण्यासारखा प्रयत्न करा. तुमचं काहीतरी अस्तित्व निर्माण करा. तुमचा ठसा उमटवा आणि तुमची कारकीर्द अशी असली पाहिजे की लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुमचं काम असं असलं पाहिजे की चार लोकांनी त्या गोष्टीचे वाहवा केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे, त्या गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि तुमचा एक स्टेटस निर्माण झाला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुमचं जीवन जगलं असं म्हणण्यात काय हरकत नाही. धन्यवाद.